म्हणजे हा असा मस्त एकसंध गारेगार दाटसर असा आंब्याचा रस. पण आंबे खरेदी करताना बऱ्याचदा हे आंबे बघा असे वरून ना अगदी छान दिसतात, पण कधी कधी ते आतून ना खराब निघतात. तर हा असा खराब आंबा आतून खराब आहे हे ओळखण्याच्या एका खास ट्रिकसह आज आपण हा आंब्याचा रस तयार करणार आहोत. त्याकरता बघा, आंब्याचा रस तुम्ही म्हणाल आम्हाला काही बनवता येत नाही का? आंब्याचा रस तर आपण प्रत्येक जणच बनवतो, पण काय असतं, छोट्या छोट्या टिप्स असतात की ज्यामुळे आंब्याचा रस अगदी छान मस्त असा एकसंध दाटसर तयार होतो. बरं, तो बराच वेळ जरी राहिला तरी तो काळवंडत नाही. बऱ्याचदा काय होतं, मिक्सर मध्ये जो रस तयार करतो त्याची चव अगदी छान येत नाही किंवा तो पटकन काळा होतो. तर आज आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे हा असा इतका मस्त न काळा पडणारा आंब्याचा रस तयार होणार. आणि इथे अर्धा तासापूर्वी पाण्यामध्ये असे बुडवून ठेवले होते. माठातलं थंडगार पाणी घेतलं आणि त्यामध्ये हे असे बुडवून ठेवायचे. आता हे आंबे बघा असे सुरकुतल्यासारखे दिसायचे. याचाच अर्थ हे आपले अगदी व्यवस्थित नैसर्गिकरित्या पिकवलेले आहेत. आता हा आंबा चांगला आहे की नाही हे पाहण्याची खूण म्हणजे बघा, या अशा खालच्या भागावरती हे असं थोडस दाबून पाहायचं. तिथे खड्डा पडतो, जो इथे आंब्याचं नाक म्हणतात त्याला, या आंब्याच्या नाकावर असं दाबलं आणि जर तिथे खड्डा पडून ती भाग असा खालीच राहत असेल तर तो मात्र आपला आंबा छान आहे, म्हणजे आतून खराब नाहीये. पण जर तोच भाग पुन्हा वर उभारून आला तर मात्र तो आंबा खराब आहे असं समजावं. आता इथे माझ्याकडे हा खराब आंबा आहे, पण बघा तो वरून दिसताना तर अगदी छान दिसतोय. यावर एकही डाग नाही आणि छान असा पूर्णतः पिकलेला आहे. पण त्याच्या या नाकाच्या भागावर दाबलं की तो पुन्हा भाग बघा असा दाबलेलाच न राहता पुन्हा हा फुगल्यासारखा वर फुगून येत आहे. याचाच अर्थ हा आंबा आतून खराब आहे. आता आपण हा आंबा चिरून पाहूया की आपलं जी मी ट्रिक सांगितली आंबा ओळखण्याची ती खरी आहे का ते पाहूया. बघा, हा आंबा मी आतून पाहते तर खराब आहे. जिथे आपण नाकाच्या बाजूला दाबलं ना तो भाग पुन्हा असा फुगून वर येतो, कारण आत ना पोकळी असते आणि तिथे आंबा खराब झालेला असतो. ही आंबा ओळखण्याची ट्रिक आहे. आता हे आंबे पाण्यामध्ये असे बुडवून ठेवले असल्यामुळे काय होतं, तर याच्या देठाचा जो भाग असतो तो असा पूर्णपणे पाण्यात बुडाला पाहिजे. म्हणजे देठाच्या भागाकडे जे काही चीक वगैरे लागलेलं असतं ते सगळं पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे सगळं निघून जातं आणि आंबे व्यवस्थित स्वच्छ होतात. त्यामुळे आंबे हे असे बुडवून ठेवायचे, म्हणजे ते स्वच्छ सुद्धा होतात. बरं, यामधली उष्णता सुद्धा बऱ्यापैकी कमी होते. आता आपण हे सगळे आंबे एखाद्या सुती कापडाने पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत. हे असे कोरडे केले म्हणजे जे काही घाण माती वगैरे लागली असेल तर ती सुद्धा निघून जाते. आता आपल्याला हे आंबे कोळवून घ्यायचे नाहीयेत, म्हणजे असे कोळवून म्हणतो ना तसे घ्यायचे नाहीयेत. तर आज आपण काप करून हे आंब्याचे मग त्याचं रस काढणार आहोत. त्यामुळे मी देठाचा भाग कापून घेतला आणि मग आंब्याचे हे दोन्ही बाजूचे मोठे मोठे भाग असे कापून घेतलेले आहेत. या पद्धतीने आंबा तुम्ही कापून घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने गुठळ्यांवालं जरी रस आवडत असेल तर तसा केला तरीही चालेल. पण तशा रसाचं काय होतं, तर कधी कधी आंबा जर खराब असेल तर मात्र सगळाच तो आंबा वाया जातो आणि आपला रस मध्ये सुद्धा आपण जर कधी ते मिसळलं तर ते खराब होऊ शकतं. आता एका भागाचे मी हे असे सुरीने काप तयार करून घेतलेले आहेत. बघा काय मस्त हा आपला आंबा आहे, अजिबात खराब नाहीये. आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. याकरता आपण इथे चमचा वापरणार आहे. मी हा साधा आईस्क्रीमचा जो स्पून असतो तो घेतलाय. माझ्याकडे हे दोन आहेत, त्यापैकी जो जाड असेल तो न वापरता जो अगदी पातळ असेल की नाही तो चमचा वापरायचा आहे, कारण पातळ चमच्याने ना व्यवस्थित आपल्याला हा असा गर काढून घेता येतो. बघा, अगदी सहजपणे हा गर निघून आलेला आहे. मुळात म्हणजे ना, जेव्हा आपण आंबा असा गुळवून घेतो त्यावेळेस जर आतून खराब असेल तर तो लक्षात येत नाही. पण जर हे असे काप करून तयार केले ना की आतूनही व्यवस्थित स्वच्छ आहे की नाही, किंवा खराब नाहीये ना आंबा, किडका नाहीये ना, काळा झालेला नाहीये ना, हे सगळं पाहता येतं. आणि बघा, जरा सुद्धा गर अजिबात या सालीला वाया गेला नाही. म्हणजे ही साल पुन्हा पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये धुवून घेण्याची सुद्धा गरज नाही, इतकी ही आपली साल स्वच्छ होते. आता आंब्याचा जे बाठाचा भाग असतो तो सुद्धा बघा या पद्धतीने असा त्याचा गर जो लागलेला असतो तो सुद्धा या चमच्याने असा काढून घ्यायचा आहे. चमच्याने काढणं ना फार सोयीचं होतं. मुळात म्हणजे हातही आपले जास्तीचे खराब होत नाही. बघा, अगदी मस्त सगळा गर निघून आला आणि माझे हात सुद्धा असे खूप असे खराब झाले नाहीयेत. खरं तर बऱ्याच जणांना पारंपरिक पद्धतीने तयार केलेला गुठळ्यांचा जो रस असतो तो आवडतो, पण
त्या पद्धतीमध्ये म्हणजे जेव्हा आपण आंबा मऊ करून मग त्याचा रस काढतो त्यावेळेस आतून जर आंबा खराब असेल तर तो लक्षात आला नाही तर बऱ्याचदा तेवढ्या एका आंब्याचा रस तर वायाच जातो. म्हणून मी या पद्धतीने रस तयार करते. आणि बघा या सालीच्या तर मी अजिबात फोडी सुद्धा छोट्या छोट्या केल्या नव्हत्या तरी सुद्धा व्यवस्थित हा सगळा गर आपल्याला काढता आला. अगदी छान असं स्वच्छ आपली ही साल तयार झालेली आहे. जर तुम्हाला ती पद्धत जर सोयीची वाटत नसेल तर मात्र बघा या पद्धतीने जरी असं साल काढलं ना तरी चालेल. फक्त असं ओढून काढायचं. या पद्धतीने सुद्धा अगदी पातळ अशी साल निघून येते. फक्त आंबा ना आपला अगदी चांगला पिकलेला असेल की मग छान पातळ साल निघून येते. आणि मग या पद्धतीने जरी तुम्ही हे असे काम तयार केलेत ना तरी चालेल. या पद्धतीमध्ये सुद्धा ना बघा जर का कुठून आंबा खराब असेल तर तो सुद्धा लक्षात येतो आणि मग हे असे काप करणं सुद्धा सोयीचं होतं. या पद्धतीमध्ये सुद्धा ना अगदी झटपट हा आंब्याचा रस तयार होतो. आणि बघा हात सुद्धा जास्तीचे असे खराब होत नाही. आणि बाठ्याला सुद्धा लागलेलं सगळं असं मी हे सुरीने चांगलं खरवडून काढून घेतलेलं आहे. तुम्हाला जी पद्धत सोयीची वाटेल त्या पद्धतीने करा. आता यामध्ये मी अगदी छोट्या वाटीने सुद्धा अर्धी वाटी इतकी साखर घालणार आहे. म्हणजे पोहे खायच्या चमच्याने साधारण 3 चमचे इतकी मी साखर यामध्ये घातलेली आहे. आंबा कितपत आंबट आहे त्या अंदाजाने साखरेचं प्रमाण घाला. त्यानंतर इथे आता सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे इथे आपण बर्फाचे खडे वापरणार आहोत. तर बर्फ का घालायचा? कारण बर्फ घातल्यामुळे मिक्सरमध्ये जेव्हा आपण रस फिरवतो त्यावेळेस तो जरा सुद्धा गरम होत नाही आणि परिणामतः आंब्याच्या रसाचा रंग अजिबात बदलत नाही. त्यामुळे बर्फाचे खडे हे अत्यावश्यक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला यामध्ये दूध घालावं असं वाटत असेल किंवा आवडत असेल दूध घातलेलं तर मात्र फ्रीज मधलं थंडगार दूध घालायचं आहे. आणि जर तुम्ही लगेच रस खाणार असाल तरच मात्र यामध्ये दूध घालायचं आहे, अन्यथा दूध घालू नका. आता झाकण लावायचं आणि हे मिक्सरला चांगलं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता तयार झालेला रस मात्र आपल्याला एखाद्या काचेच्या किंवा सिरॅमिकच्या भांड्यामध्ये काढून ठेवायचा आहे. कारण की जेव्हा आपण स्टीलच्या भांड्यात किंवा कुठल्याही धातूमध्ये जेव्हा रस काढून ठेवतो त्यावेळेस तो हमखास काळा होतोच. ही सगळ्यात महत्वाची टीप आहे, ही सुद्धा लक्षात ठेवा. आता तुम्ही तर म्हणाल जर तुम्ही मिक्सरमध्ये म्हणजे स्टीलच्या भांड्यामध्येच रस तयार केला मग नाही का काळा पडणार? तर त्यासाठी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण एखादी भाजी लोखंडी कढईत करतो पण जर आपण लोखंडी कढईत तयार केलेली भाजी लगेच काढून ठेवली तर ती काळी होते का हो? तर अजिबात नाही. पण जर लोखंडी कढईमध्ये जर आपण ती भाजी ठेवली तर मात्र ती हमखास काळी होते म्हणजे होते. म्हणूनच ही ट्रिक आपण इथे सुद्धा वापरणार आहोत की तयार झालेला रस मात्र आपल्याला काचेच्या किंवा सिरामिकच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे. स्टील किंवा कुठल्याही धातूमध्ये अजिबात रस ठेवायचा नाही. स्टीलच्या पातेल्यात जरी रस ठेवला ना तरी सुद्धा तो काळा होतो. फ्रीज मध्ये रस ठेवताना यावर झाकण ठेवायचं आणि पळी मात्र काढून ठेवायची आहे. पळी सुद्धा स्टीलची असते आणि ती जरी त्यामध्ये घालून ठेवली तरी सुद्धा रस काळा होऊ शकतो. या आंब्याच्या सीझन मध्ये तुम्ही सुद्धा या सगळ्या टिप्स वापरून असा हा दाटसर एकसंध आंब्याचा रस तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा. आणि जर तुम्हाला जर यापैकी या व्यतिरिक्त आणखीन काही जर टिप्स माहित असतील तर त्या सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. असाच जर तुम्हाला भरपूर टिप्स आणि प्रमाणबद्ध स्वयंपाक शिकायचा असेल तर असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. सबस्क्राईब करणं, बेल आयकॉन प्रेस करणं पूर्णपणे निशुल्क आहे. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.